ग्रामीण भारतात आजही अनेक तरुण-तरुणींची स्वप्न मोठी आहेत. पण संधींचा अभाव, योग्य मार्गदर्शन नसणं आणि अपयशाची भीती यामुळे अनेक स्वप्न अर्ध्यावरच थांबतात. पोलीस भरतीसारखी कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षा ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी आजही एक मोठं आव्हान आहे. मात्र जेव्हा नेतृत्वाला समाजाची जाणीव असते आणि संकल्पनेला कृतीची जोड मिळते, तेव्हा परिवर्तन घडतं. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रतीकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि कामगार कल्याण व जिमखाना समितीच्या अध्यक्षा, कारखान्याच्या संचालिका डॉक्टर सौभाग्यवती योजना शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने साखराळे येथील खुल्या मैदानात जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पोलीस भरती सराव स्पर्धेचे भव्य आणि अत्याधुनिक आयोजन करण्यात आले. ही केवळ एक सराव परीक्षा नव्हती, तर ग्रामीण युवक-युवतींच्या मनात आपणही पोलीस होऊ शकतो हा विश्वास जागवणारा एक ऐतिहासिक उपक्रम होता. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या सर्व जिल्ह्यांतून 1200 पेक्षा अधिक युवक-युवतींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मंत्री आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर दिवसभर चाललेल्या या सराव परीक्षेत मुलांसाठी 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक, तर मुलींसाठी 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक अशा सर्व शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व चाचण्या अद्ययावत जर्मन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेण्यात आल्या. वेळेची मोजणी, मोजमापातील अचूकता आणि पारदर्शकता यामुळे ही सराव परीक्षा खऱ्या अर्थाने पोलीस भरतीच्या प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देणारी ठरली. या सरावामुळे ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींची पोलीस भरतीची भीती दूर झाली. स्वतःच्या कामगिरीतील त्रुटी समजल्या आणि त्या सुधारण्याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील म्हणाले, हा उपक्रम खऱ्या अर्थाने आगळा-वेगळा आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींची पोलीस भरती परीक्षेची भीती दूर होईल आणि त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण होईल. युवा नेते प्रतीकदादा पाटील यांनी सांगितले, या सराव परीक्षेत अद्ययावत जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेची अचूक मोजणी करण्यात आली आहे. यामुळे परीक्षार्थींना आपल्या कामगिरीतील कमतरता समजल्या आणि सुधारणा करण्याची संधी मिळाली. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता भविष्यात पोलीस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा असे उपक्रम राबवले जाणार आहेत. या कार्यक्रमास वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष संग्राम जाधव, त्यांचे सहकारी, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे ही पोलीस भरती सराव स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली. ग्रामीण युवकांचा आत्मविश्वास वाढवणारा, स्वप्नांना दिशा देणारा आणि भविष्यातील पोलीस घडवणारा हा उपक्रम केवळ कार्यक्रम नव्हे, तर एक नवा आदर्श आहे.